आता बघूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। गजा मारणे टोळीच्या मालमत्तांचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू। नागरिकांना मारणं, टोळी विरोधात तक्रार करण्यासाठी वेगळा कक्ष स्थापन। गजा मारणे प्रकरण आता गुन्हे शाखेकडे वर्ग। पुण्यातील नांदेड सिटी परिसरामध्ये सराईत गुन्हेगाराला गावठी बंदुकीसह अटक। बेकायदेशीर बंदूक बाळगल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी ठोकल्या बिड्या। प्रज्वल थोरात असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव। वीज दर कपात प्रस्तावावर उद्या ई-सुनावणी होणार, तर राज्य विद्युत नियामक आयोगातर्फे ई-सुनावणी। युनिट 80 पैशांनी स्वस्त होण्याची शक्यता। आभासी चलन प्रकरणामध्ये सीबीआयचे देशभरात 60 ठिकाणी छापे। पुणे, दिल्ली, चंदीगड, नांदेड, कोल्हापुरात छापे। बिटकॉइन गुंतवणुकीच्या आमिषानं देशभरातील अनेकांची फसवणूक। पुणे शहरामध्ये अचानक नाकाबंदी, वाहन चालकांवर कारवाई। नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून 13,65,000चा दंडही वसूल। मालमत्ता कर भरला तरच मार्चमधील वेतन मिळणार। पिंपरी चिंचवड पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तंबी। आयुक्त प्रदीप जांभोळे यांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्त आदेश। महाशिवरात्रीनिमित्त कसबा पेठेत वाहतूक बदल, तर आता पुणेश्वर मंदिर आणि अग्रवाल तालीम रस्ता वाहतुकीसाठी बंद। चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। पुण्यातील पूर्व भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार। चंदननगरमधील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद। इंदापुरातील 21 गावांना पाणी टंचाईच्या झळा, तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच विहिरी बोअरची पाणी पातळीत घट। शासनाकडून 7 महिन्यांपासून अधिग्रहणाची 11,78,000 रुपये रक्कम थकीत।